आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय। कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावं। त्याचप्रमाणे मराठा आरक्षणावरती पंकजा मुंडेंनी हा मुद्दा मांडलेला आहे। मराठा आणि कुणबी समाजाचं एकत्र सर्वेक्षण केलं असेल असं देखील ते म्हणतात। आरक्षणाची टक्केवारी ठरवताना कुणबी समाजाला विचारात घेणार का, असा सवाल या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय। आपण बघतोय कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, त्याचप्रमाणे कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावं असा मुद्दा पंकजा मुंडेंनी उपस्थित केलेला आहे। आपण बघतोय मराठा आरक्षणावरती पंकजा मुंडेंनी हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांच्याकडून। शैलेश, काय सांगाल? पंकजा मुंडे असं म्हणतात का कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावं? काय सांगाल एकंदरीत त्यांच्या या मुद्द्याबद्दल? पहिल्याच्या उपसमितीची बैठक होती, त्या बैठकीत पंकजा मुंडे सुद्धा गेल्या होत्या आणि सर्व माध्यमांनी पाहिलं होतं। त्यावेळी जी त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की आपल्याला माहिती आहे की कुणबी मराठा आणि मराठा समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत, पण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी आता या संदर्भाची प्रोसेस सुरू आहे। पण कुणबी मराठा यापूर्वीच ओबीसी प्रवर्गामध्ये आहे, तो आरक्षण घेतोय। पण जी जनसंख्या केलेली आहे, जनगणना केलेली आहे, दोन्ही समाजाची मिळून केलेली आहे आणि त्याच्या आधारे हे 100% आरक्षण देण्यात येते। त्यामुळे कुठेतरी या मधून कुणबी मराठा जो समाज जो आहे तो ऑलरेडी ओबीसी समाजातून आरक्षण घेतो, त्याला याच्यातून वगळण्यात यावं आणि फक्त मराठा समाजाच्या जनगणनेनुसारच त्यांना आरक्षण देण्यात, अशी भूमिका ही पंकजा मुंडेंनी या उपसमितीत जाऊन त्या बैठकीत मांडली आणि नंतर त्या तावातावाने बाहेर पडल्या। पण आता ज्या पंकजा मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलेले आहे की या सर्व माध्यमातून बातम्या निघाल्या, त्यावेळी पंकजा मुंडेंनी आता या ठिकाणी माध्यमांसमोर येऊन त्या बोलल्या की तुम्ही माध्यमांनी मनभेद आणि मतभेद करू नये। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही मतभेद जे आहे ते तुम्ही लावू नका, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, आता किती टक्के देण्यात यावं या संदर्भात पंकजा मुंडे बोलल्या नाहीत, पण त्यांनी आता हे स्पष्टीकरण दिलेले। पण सूत्रांची जी माहिती जी आहे की याच उपसमितीमध्ये जाऊन पंकजा मुंडे नाराज झाल्या आणि नंतर त्या बाहेर पडल्या। त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजावरून या ठिकाणी मराठा समाजाला जे आरक्षण मिळतंय कुणबी मराठाला पकडून, त्यावर पंकजा मुंडे नाराज असल्याचे चित्र आहे। नक्कीच, धन्यवाद शैलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहिलं का कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावं असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पंकजा मुंडेंनी उपस्थित केलेला आहे। आपण बघतोय पंकजा मुंडे नाराज असल्याची बातमी आपण दाखवलेली आणि या नाराज असल्याचं खंडन पंकजा मुंडे करतायत। मी त्या बैठकीतच नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं मी मराठा आरक्षणाच्या बैठकीला गेली नव्हते असं पंकजा मुंडे आता स्पष्ट करतायत। कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय आणि कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावं असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पंकजा मुंडेंनी उपस्थित केलेला आहे। कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येच्या आधारे आरक्षण द्या। त्याचप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी ठरवताना कुणबी समाजाला विचारात घेणार का, असा सवाल या ठिकाणी पंकजा मुंडेंनी उपस्थित केलाय। आपण बघतोय मी मराठा आरक्षणाच्या बैठकीला गेले नव्हते असं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे। माझ्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत असं पंकजा मुंडे या ठिकाणी म्हणतात। मी उपसमितीच्या बैठकीला गेले नव्हते, मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असं पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे। त्यानंतर त्यांनी कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। मराठा आरक्षणावरती कोणत्याही नाराजीचा प्रश्न नाहीये असं देखील त्या म्हणतात।